अण्णा अण्णा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराला ज्याने घराघरामध्ये क्रांतीनं पोचवलं आणि घरातला प्रत्येक माणूस स्वाभिमानानं जागा केला आणि आपल्या अधिकारासाठी ज्यांना लढायला शिकवलंय ते आमचे अण्णाभाऊ. सातारा जिल्ह्यामधल्या प्रत्येक आंबेडकरी अनुयायाची छाती 56 इंच होणार आणि मान गर्वानं उभी राहणार असा आजचा क्षण आहे. मी एवढंच सांगेन की बाबासाहेबांच्या विचाराला घराघरात पोचवणार आणि घराघरातून माणसाला ज्वलंत बनवणार आणि बाबासाहेबांच्या विचाराशी लढायला शिकवणारं हे नेतृत्व आहे. जे का रणजित गांधी त्याचे आपले म्हणले अशा पद्धतीची व्याख्या अण्णाभाऊंना लागू होते. अण्णाभाऊंनी रणजित गांधीचं नेतृत्व केलं, कष्टकऱ्यांचं केलं, शोषितांचं केलं आणि पीडितांचं केलं. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या आज या पुतळ्यासमोर आपण सगळे नतमस्तक होऊन विसावत आहोत. अण्णाभाऊंनी श्रमिकांना न्याय देण्यासाठी तिथं विसावा घेतला, ती अण्णाभाऊंची चरण आहे. या चरणाला मी दोन पक्षाच्या वतीनं आणि तमाम आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं नतमस्तक होतो. आणि त्याचबरोबर उद्याची जी लढाई आहे या लढाईमध्ये अवघडाच्या लढाईमध्ये मला वाटतं कदाचित कुणाचं काय सांगतं कुणाचं काय सांगतं मला माहित नाही, पण या लढाईत जर माझ्या मातंग भावंडांना न्याय मिळणार असेल, त्यांचं आरक्षण कंटिन्यू होणार असेल आणि त्यांना जर या अवघडाच्या लढाईनं भविष्याचा त्यांचा जर दरवाजा उघडणार असेल तर तमाम बौद्ध बांधव तुमच्या सोबत आहेत. पण त्या आरक्षणावर उद्याच्याला आमचं सगळ्याच आरक्षण जात असेल तर आम्हाला एकत्रित होण्याची विचार करावा लागेल. आणि ही लढाई खरंच चांगली आहे का वाईट आहे याच्यावरती आमच्या समाजातल्या मातंग समाजातल्या चर्मकार समाजातल्या सगळ्या बांधवांनी एकत्र बसून निष्पेषण उभं करावं आणि सरकारनं याच्यात आम्हाला नेमकं काय देणार याची एक परिपत्रिका जाहीर करावी आणि आम्हाला द्यावी. नाहीतर धोब्याचं कुत्र घरी बी उपाशी घाटावर उपाशी असं काही नको आहे. आम्हाला उद्ध्वस्त करणार असेल तर आम्ही सगळे मिळून विरोध करू. आणि आमच्या भावंडांनी जर आम्ही पोटभर जेवलो तर आमचा धाकटा भाऊ तो उपाशी असेल तर त्याला पोटभर देण्यासाठी पोटभर भाकरी द्यावी, आमचा त्याला विरोध नाही. ओके, धन्यवाद.